इंदापूरमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला। देवेंद्र फडणवीस हे इंदापुरातल्या भाजपच्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी आले होते। हे सगळे जे आहेत ते पदाधिकारी आहेत इंदापुरातले। आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। तुमची समजूत निघाली आहे का? समजूत निघण्याचा विषय नव्हता या ठिकाणी। गेल्या 20 वर्षापासून आम्ही संघर्षामध्ये होतो। गेले 7-8 वर्ष आम्ही विरोधी पक्ष जे आमचे आहेत, आता जे घटक पक्ष महायुतीचे, त्यांच्या विरोधात आम्ही काम केलेलं आहे, संघर्षात आम्ही काम केलेलं आहे। त्यामुळे या सर्वसामान्य लोकांची मानसिकता नव्हती महायुतीसोबत काम करण्याची। या ठिकाणी आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब आलेले आहेत, हर्षवर्धन पाटील साहेब आलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते सुसंस्कृत आहेत आणि पक्षाचा आदेश मानणारे आहेत। मला असं वाटतंय की आज देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपस्थितीत आम्ही सर्वांनी एकमताने त्यांना सांगितले, आश्वासित केले आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नरेंद्र मोदींसाठी महायुतीचं काम करतील। हर्षवर्धन पाटील असतील किंवा अंकिता पाटील यांनी सांगितलं की आम्हाला त्रास होतोय। कार्यकर्ता म्हणून नेमका काम करताना काय त्रास होतो? नक्कीच आज महाराष्ट्र राज्याचे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आज आले होते आणि त्यांनी आज असं सांगितलंय की ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक सुप्रियाताई सुळे किंवा सुनीताताई पवार यांची नसून ही निवडणूक भारत देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी आणि सन्माननीय राहुलजी गांधी यांची आहे। आणि नक्कीच आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून नरेंद्र मोदींसाठी ही निवडणूक आम्ही आमच्या हातात घेणार आहे आणि नक्कीच सुनीताताई पवार यांना आम्ही विजयी करू आणि हे नक्कीच वोट नरेंद्र मोदी साहेबांना मिळेल। तुम्ही म्हणताहेत की मोदींसाठी आम्ही सुनेत्रा पवारांचं काम करू, पण कार्यकर्ता म्हणून नेमका त्रास काय होतोय? कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी आमचा जो आता घटक पक्ष आहे, पहिला विरोधी पक्ष आहे, त्या माध्यमातून त्यांनी सत्तेचा दुरुपयोग करण्याचं काम केलेलं आहे। पोलीस स्टेशन असेल किंवा बऱ्याच ठिकाणी अडवणुकीचं काम केलेलं आहे, खोट्या केसेस दाखल करणे आणि भ्रष्टाचार हा सुद्धा एक मोठा मुद्दा या ठिकाणी आहे। परंतु आमचा कार्यकर्ता हा भाजप पक्षाचा हर्षवर्धन पाटील साहेब यांचा आदेश मानणारा कार्यकर्ता आहे। त्या दृष्टीने एकदा हर्षवर्धन पाटील यांची भूमिका जाहीर केली त्यानंतर आत बाहेर करणारा आमचा कार्यकर्ता नाही। त्यामुळे हर्षवर्धन पाटील साहेबांची जी भूमिका असेल त्यांनी ती भूमिका विचार करूनच घेतलेली आहे आणि म्हणून त्यांच्या भूमिकेला पाठिंबा देण्याचं काम या ठिकाणी इंदापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी करेल। तुम्ही आता लोकसभेला त्यांचं काम करणार, घड्याळाचं काम करणार, परंतु विधानसभेला घड्याळ तुमचं काम करेल का किंवा मुळात ही उमेदवारी तुम्हाला मिळेल का? निश्चित देवेंद्र फडणवीस साहेबांनी तालुक्याचं पालकत्व घेतले, त्यामुळे आम्ही पूर्ण आनंदित आहोत। इथून पुढे आम्ही महायुतीचंच काम करणार आहोत, त्यात काय शंका येणार नाही। त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं नाही की आम्ही विधानसभेला हर्षवर्धन भाऊंना तिकीट देऊ? नाही, परत 2-4 वेळा त्यांनी आपल्याला फसवलं, पण ह्यावेळेस फसवणार नाही असं वाटतंय ना। आणि कार्यकर्ता म्हणून अडचण आहे अशी आहे की मी एका गावचा सरपंच आहे। आज तालुक्यात जेवढे भाजपचे आहेत ग्रामपंचायत त्यांना 1 रुपयाही निधी नाही आणि खोट्या नेट्या केसेस करणे, ही करणे, विरोधक उचलून ही करणे, ही त्यांनी अन्याय केला आहे सगळा तालुक्यात। पण मग आता तुम्ही 6 महिने झालं अजित पवार तुमच्या सोबत आले किंवा त्यापेक्षा जास्त काही थोडासा कालावधी झाला, मग तरी आता पण असा त्रास होतोय? हो, तर मागल्या 4 दिवसापासून सुद्धा विषय माझ्याकडे 4 दिवसापूर्वी सुद्धा आमच्या विरोधात शिवला फोन केलाय त्यांनी की असाच नोटीस काढा सरपंचा विरोधात। कुणी? दादाने स्वतः केलेला आहे, रेंडीत आली तो। आता तुम्ही काम करणार का सुनेत्रा पवार? नाही, भाऊनी सांगितलं करणार की। सुनेत्रा पवार? हा, भाऊनी सांगितलं करणार आम्ही। मला सांगा, हे त्रास होतोय, अजित पवार तुमच्या सोबत आलेले आहेत, भाजप सोबत सत्तेमध्ये आलेले आहेत, ते सांगतात 4 दिवसापूर्वी असं, आताही घटना चालू होती? नक्कीच कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत। आता हर्षवर्धन पाटील साहेबांचा आदेश मानणारे आम्ही सुसंस्कृत कार्यकर्ते आहोत। हा त्रास आहे तो होतोय, यापुढे होणार नाही, कारण की गृहराज्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आमचं पालकत्व घेतलेलं आहे, आमच्या नेत्यांपर्यंत आम्ही आमच्या भावना पोहोचवल्या आहेत। त्यामुळे अशा प्रकारचा त्रास होणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करूया आणि याबरोबर आम्ही जसं काम करतोय तसं महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्यांनी सुद्धा आमचं काम करावं एवढी प्रामाणिक अपेक्षा कार्यकर्त्यांची आहे। तर हे होते हर्षवर्धन पाटील यांचे कार्यकर्ते। खरं तर हे हर्षवर्धन पाटील यांचे विश्वासू कार्यकर्ते आहेत आणि यांचं म्हणणं असं आहे की आजपर्यंत आम्हाला दुखवलं गेलेलं आहे। खरं तर हे काम करायला तयार आहेत, पण बाकी कार्यकर्ते काम करतील का नाही याबद्दल मात्र शंका आहे। कॅमेरा पर्सन विजय राऊत सह जयदीप भगत, एबीपी माझा, इंदापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।